नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे, महाराष्ट्र सदन घोटाळ्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे या प्रकरणानं. कारण या प्रकरणी छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबियांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. मात्र या विरोधात आता हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात अंजली दमानिया यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवरती लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी निर्दोष मुक्तता झालेल्या विकासक चमणकर यांनी अंजली दमानियांविरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेत. अजित, एकतर छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं या सगळ्या प्रकरणातून, मात्र आता पुन्हा अंजली दमानियांनी या प्रकरणी जो काही दावा केलेला आहे त्यानुसार आता काय अडचणी आणखी अजित छगन भुजबळांच्या समोर? अडचणी आहेत, कारण का पुन्हा सुनावणीला न्यायालयामध्ये हजर राहावं लागेल, पुन्हा न्यायालयामध्ये वकील द्यावा लागेल, न्यायालयाचा निकाल काय येतो याकडे सतत लक्ष लागून राहील. या सगळ्या अडचणी आहेत. पण ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे. न्यायालयाने म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ कुटुंबियांची निर्दोष मुक्तता केली होती आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणं हे एक याचिकाकर्त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार पाळत अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे. या याचिकेनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने सगळी चौकशी झाली होती किंवा जो निकाल आलेला आहे तो याचिकाकर्त्यांना मान्य नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दावा केलेला आहे. यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. खरं तर अंजली दमानिया यांची याचिका दाखल करून घेणं यातच एक मोठा मुद्दा आहे की अशा पद्धतीने याचिका दाखल करून न्यायालयाने घेतली, त्यामुळे भविष्यात होऊ शकतं की निकाल जो आहे तो छगन भुजबळ यांच्या विरोधात देखील लागू शकतो. कारण का खालच्या निकालामध्ये म्हणजे खालच्या न्यायालयाच्या निकालामध्ये काय नेमकं वेगळंपण आहे किंवा काय त्रुटी आहेत किंवा कशा पद्धतीने ज्या गोष्टी याचिकाकर्ता ज्यांना मान्य नाही आहेत त्या न्यायालयाला पटल्यानंतर न्यायालय याचिका दाखल करून घेतं. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देतं त्याला बराच वेळ लागेल, कारण का सुनावणी आहे, नंतर पुढचा भाग आहे आणि त्यानंतर सगळा विषय होईल. थोडंसं थांबवते, कारण स्वतः याचिकाकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. अंजली दमानियाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता मुंबई सत्र न्यायालयानं जो काही निकाल दिला तो तुम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच तुम्ही ही याचिका पुन्हा दाखल केली आहे. काय तुमचं मत आहे? छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता तर केलेली आहे, मात्र तुमचं म्हणणं काय यावरती? आता कसं आहे की सत्र न्यायालयात आत्ताच जो निर्णय झाला होता आणि त्यांचं जे डिस्चार्ज पिटिशन जी याचिका त्यांनी दाखल केली होती तर त्यांच्या बाजूने जो निर्णय दिला गेला तो नक्कीच मलाही मान्य नव्हता आणि मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला पटला असेल. कारण हा महाराष्ट्र सदन घोटाळा कसा झाला, काय झाला याची इत्तंभूत माहिती आम्ही त्या आमच्या पिटिशनमध्ये म्हणजे PIL मध्ये केली होती आणि त्यानंतरच त्यांना जवळजवळ 2.5 वर्ष तुरुंगवास भोगायला लागला होता. आणि जर त्यानंतर जर असं कन्क्लूड झालं की खरं तर ट्रायल झाली असती तर त्यात सगळंच उघडकीस आलं असतं की घोटाळा कसा झाला, कोणी पैसे दिले, कोणी घेतले, हे सगळं त्याच्यातनं बाहेर आलं असतं. पण ट्रायल न होता त्यांना जे डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरच जी त्यांची मुक्तता करण्यात आली, खरं तर हे ACBनी ताबडतोब चॅलेंज करायला हवं होतं. पण ACBनी काहीच केलं नाही. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अँटी करप्शन ब्युरो हे आता होम मिनिस्ट्री जी आहे ती राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यामुळे ती चॅलेंज झाली नाही. मी त्याच्यात अनेक RTI टाकले, लॉ अँड ज्युडिशरीकडे RTI टाकले, पण त्यातनं काहीच साध्य झालं नाही आणि त्यांनी ती याचिका केली नाही. म्हणून मला आता अपीलमध्ये हायकोर्टात जो माझा लीगल रेमेडी आहे ॲज अ पिटिशनर तो मी केलेला आहे. जी, अंजलीजी, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सुद्धा आहेत. ते तुम्हाला थेट काही या संदर्भात विचारतायत. अजित. जी, आपण आता एक मुद्दा म्हटलात की गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे, छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यामुळे अँटी करप्शन ब्युरोने त्या निकालाला कुठे चॅलेंज दिलेलं नाहीये. आपला थेट आरोप आहे का की सरकार सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे आहे आणि त्यामुळेच कुठेतरी छगन भुजबळ यांना एक बॅकबोन किंवा एक पाठबळ दिलं जातंय की अशा पद्धतीनं न्यायालयीन लढाईमध्ये कुठेही त्यांना अडचण निर्माण होऊ नये याच्याकरता हा सगळा अँटी करप्शन ब्युरोने केलेला प्रकार आहे का? अँटी करप्शन ब्युरोने केलेला प्रकार आहे का? म्हणजे थेट राष्ट्रवादीच्या सांगण्यानुसार अँटी करप्शन ब्युरो वागतंय का? नाही, सरळ मी तर माझा त्यांच्याच विरोधात नाही, माझ्या सगळ्याच या राजकीय पक्षांविरोधात
माझा हाच आरोप आहे की हे सगळे नुसतं दाखवतात की आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय. आज किरीट सोमय्या जे अमुकांचे भ्रष्टाचार काढतात तर ते सिलेक्टिव्ह का करतात? ते त्यांच्याच पक्षातल्या नारायण राणे विरोधात कधी लढताना आपल्याला दिसतात का? तर यांना भ्रष्टाचार हा फक्त राजकीय मुद्दा आहे. ते कुठलेच व्यक्ती खरं भ्रष्टाचाराविरुद्ध लढतच नाही आणि नुसतं लढल्यासारखं दाखवायचं आणि नंतर गप्प बसायचं. न्यायालयीन म्हणून प्रक्रियेमध्ये किंवा आता न्यायालयाच्या ACB नी निकालामध्ये सरळ एसीबीनी खरं तर हे ताबडतोब मॅडम, चॅलेंज न्यायालयीन करायला प्रक्रिया हवं होतं असेल किंवा हायकोर्टात. पोलीस असतील, पण ते या नाहीच करत सर्वांवरती आहेत. त्यात काही शंकाच पोलिसांचा नाही. या सर्वांवरती ज्यांची सरकार असते त्यांचा दबाव असतो का मॅडम? त्याच्यात पोलीस असतील किंवा कोणाच्याही न्यायालयीन प्रक्रिया मनात, माझ्या आहे, मनात या सगळ्यांवरती सोडा, तुमच्या आता मनात तरी सरकारचा शंका आहे हस्तक्षेप जास्त का? वाढतोय. नाही, माझ्या मनात सोडा, तुमच्या मनात तरी ही काही शंका आहे का की ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांचंच सगळ्या ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत ते सगळ्या सत्ताधारी जे पक्ष असतो त्याचंच ऐकतात, यात काहीच शंका नाहीये. माझा प्रश्न हा आहे की जसं आपण म्हणताय किरीट सोमय्यांचं आपण नाव घेतलं, त्यांच्या पक्षातल्या लोकांचं ते भ्रष्टाचार काढत नाहीत, फक्त विरुद्ध पक्षाचं काढतात. आता तोच प्रश्न आहे की सत्ताधारी जे आहेत ह्या सगळ्या यंत्रणांना वापरून घेतात का, आणि ते आता न्यायालयीन प्रक्रियेत देखील हस्तक्षेप जास्त वाढलाय का, असं म्हणायचं आपल्याला? माझा आवाज अंजलीजी, येतोय का? आवाज पोहोचतोय तुम्हाला? कदाचित संपर्क तुटलाय, मात्र धन्यवाद त्या आपल्याशी बोलल्या. त्यासोबत अजित, नेमकं काय म्हणायचं होतं आता? तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला, ज्यांचं अंजली दमानियांकडून तुम्हाला उत्तर अपेक्षित होतं, ते नेमकं काय म्हणणं होतं? बघा, माझा प्रश्न थेट होता की ज्या पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडे आता गृह खातं आहे, त्यामुळे छगन भुजबळांना ते वाचवत आहेत, हा त्यांनी थेट आरोप केलेला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर देखील त्यांनी आरोप केला की ते फक्त त्यांच्या पक्षाला सोडून इतर सगळ्या पक्षांचे भ्रष्टाचार काढत बसतात, त्यांच्या पक्षातलं त्यांना भ्रष्टाचार दिसत नाही का. त्यांनी नारायण राणे यांचं थेट नाव घेतलेलं आहे. माझा हाच प्रश्न होता की यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया, यंत्रणा तर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असते हे आता सर्वश्रुत आहे, पण आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये देखील राजकीय पक्षांचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे का, त्यावर देखील त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण तितके त्यांचा आवाज गेला. होऊ शकतं त्यांचं उत्तर जे आहे ते आपल्याला ऐकू आलं नाही, पण त्यांचं मत जे आहे ते अजित, जाणून घेणं महत्त्वाचं हाच होतं. प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा विचारू शकता, कारण अंजली दमानी आपल्यासोबत फोन लाईन वरती पुन्हा जोडल्या गेल्यात. अजित, विचारा. अंजलीजी, माझा प्रश्न मगाशी असा होता की जे सत्ताधारी असतात ते पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्या दबावाखाली असते, हे आता सर्वश्रुत आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेत देखील राजकीय पक्षांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलाय का? नाही, आता म्हणजे जे जजेस करतात का करतात आणि त्याच्यावर मला खरं तर आपल्याला कोणालाच, तुम्हाला काय मला काय, कोणालाच त्याच्या विरुद्ध काही आत्ताच्या घटकेला बोलता येत नाहीये. त्याच्यात मध्ये जे सुप्रीम कोर्टात झालं, सगळे जजेस बाहेर येऊन बोलले की अमुक अमुक गोष्टी चुकीच्या घडतायत, पण ते पूर्ण प्रोसेस जो आहे तो ठीक करणं हे काही तुमच्या माझ्या हातात नाहीये. ज्युडिशरीला काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तुम्ही मी काहीच बोलू शकत नाही. पण आपल्या हातात काय आहे की बाबा एखादा निर्णय जर आपल्याला चुकीचा वाटला तर तो आपण वरच्या कोर्टामध्ये जाऊन चॅलेंज करू शकतो. आणि जसं आपल्याला माहितीच आहे की भाजप ईडी, सीबीआय आणि या सगळ्या गोष्टीचा गैरवापर करते, तसं सरळ सरळ पोलीस आणि एसीबीचा गैरवापर आताची एक्झिस्टिंग एमव्हीए सरकार करते. तर आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे जे होतंय, जे सत्तेत आहेत ते प्रत्येक यंत्रणेचा गैरवापर हे नक्कीच करतात, त्यात काहीच शंका नाही. जी, अंजली दमानियाजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया मांडलीत. त्याचसोबत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते. धन्यवाद अजित सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे थोडक्यात काय तर मुंबई सत्र न्यायालयानं जो काही निकाल दिलेला होता तो आम्हाला मान्य नाही असं म्हणत अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सिंधुदुर्गातून मोठी बातमी आहे. जिल्हा बँक अध्यक्षपदाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. अखेर अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झाली आहे आणि उपाध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. 11-7 अशा फरकानं दोघांचा विजय झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदाची ही जी काही प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे आणि अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झाली आहे.
तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांची निवड झालेली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची जी काही निवडणूक पार पडलेली होती त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण याची सगळ्यांना उत्सुकता होती, त्यावरती आता शिक्कामोर्तब झालंय। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आता मनीष दळवी असतील आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे। आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। विशाल, आता अध्यक्ष उपाध्यक्ष नेमले गेलेत, काय सविस्तर माहिती? ज्या बँकेची निवडणूक अगदी महाराष्ट्र पाहत होता आणि त्या महाराष्ट्राच्या अगदी जो इतिहास आहे हा इतिहास या बँकेने रचलेला आहे। भाजपची या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर सत्ता आलेली आहे आणि आज जो अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होती यासाठी भाजपकडून मनीष दळवी जे वेंगुर्ल्यामधून उमेदवारी स्वीकारली होती त्यांची निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे अतुल काळसेकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते, अगदी निष्ठावान कार्यकर्ते भाजपचे म्हणून ओळख होती, त्यांना उपाध्यक्ष पदावर वर्णी लागलेली आहे। बहुधा 11च्या सुमारास ही जे नावं होती ही भाजपच्या गटातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून ही नावं बंद लखोट्यात पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर आता ही अधिकृतरित्या ही नावं जी होती ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे वैभव नाईक शिवसेनेचे आहेत, आमदार आहेत, त्यांचे जे बंधू आहेत सुशांत नाईक यांनी देखील आपलं जे नाव आहे हे उपाध्यक्ष पदासाठी, तर राष्ट्रवादीचे विक्टर डांटस यांनी अध्यक्ष पदासाठी आपला फॉर्म भरला होता। मात्र एक जो महाविकास आघाडीचा एक जो निवडून आलेला उमेदवार होता हा गैरहजर असल्यामुळे कुठेतरी 11-7 अशी ही निवड भाजपला मिळालेली आहे आणि भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची वर्णी जी आहे ती या दोन उमेदवारांच्या रूपाने लाभलेली आहे। जी विशाल, आणि यानंतर काही नारायण राणे किंवा तत्सम काही महत्वाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत का या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर? महत्वाचा मुद्दा असा होता की या निवड प्रक्रियेमध्ये आमदार नितेश राणे हे येतील अशी चर्चा होती, कारण या ठिकाणी मनीष दळवी त्याचप्रमाणे जे संशयित आरोपी म्हणून ज्यांची नावं आहेत, मनीष दळवी जे आता विद्यमान संचालक चेअरमन म्हणून बँकेच्या खुर्चीवर विराजमान होतील, त्याचप्रमाणे गोट्या सावंत हे देखील या बँकेच्या आता या निवड प्रक्रियेत उपस्थित होते। मात्र नितेश राणे हे येणार अशी चर्चा होती, मात्र नितेश राणे हजर झालेले नाही आणि काही वेळापूर्वी नारायण राणे जे आहेत ते या बँकेच्या निवड प्रक्रियेच्या ठिकाणी आले होते, मात्र ते काही वेळातच निघून गेलेले आहेत। मात्र आता जस्ट ही निवड झाल्यामुळे आता पुढची जी प्रतिक्रियांच्या गोष्टी आहेत या काही वेळात मिळतीलच असं मानावं लागेल। बरोबर विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर संपूर्ण राज्यामध्ये लक्षवेधी ठरलेली ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होती आणि या बँकेवर भाजप प्रणित सिद्धिविनायक पॅनलनं विजय मिळवलेला होता आणि त्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड देखील झालेली आहे। पुढची बातमी आहे वर्ध्यामध्ये अल्पवयीन मुलीचा गर्भपात प्रकरणामध्ये बुधवारी एक नवं वळण त्याला लागलंय। या प्रकरणाला पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक आणि पालिका पथकाला पाचारण करून डॉक्टर रेखा कदम यांच्या रुग्णालया मागच्या परिसरात खोदकाम केलं। या ठिकाणी जमिनीमध्ये पुरलेलं भ्रूण अवशेषांसह 4 ते 5 कवट्या, रक्तानं माखलेले कपडे, एक गर्भपिशवी आढळून आली। सुमारे 3 ते 4 तास हे खोदकाम सुरू होतं आणि या सगळ्याचं चित्रीकरण पोलिसांनी केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी वर्ध्यातून नरेंद्र मते आपल्यासोबत आहेत। नरेंद्र, हा सगळा काय प्रकार आहे? गेल्या 2 दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेथीलच महिला डॉक्टर जे रेखा कदम यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता हे जे मोठं प्रकार जो आहे तो बाहेर आलेला आहे। एकंदरीतच या प्रकरणात तिने मोठी रक्कम घेतली होती गर्भपात करण्यासाठी, त्यामुळेच हा प्रकार घडून आला असल्याची एक तपासात समोर आला आहे। तिचे वडील, तिची आई आणि वडील या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि याची गंभीर दखल पोलिसांनी घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचे पथक आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी यांनी घेऊन त्या रुग्णालयाच्या मागच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम केलं आणि ज्या परिसरात हे भ्रूणाचे अवशेष गाडले गेले होते, गर्भपिशवी होती, ते खोदकामात आढळून आले आहे। काही कपडे सुद्धा आढळून आले आहेत
आणि याचा तपास आता मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. एकंदरीतच यात कोण कोण सहभागी आहे, काय आहे हे आता तपासात पुढं येणार असलं तरी मात्र हा जो प्रकार आहे तो गेल्या कित्येक दिवसापासून चालू असल्याची चर्चा आर्वी शहरात आहे. एकंदरीतच किती लोक या सहभागी आहे हे तपासाचा भाग असला तरी मात्र हा जो कदम यांच्या ज्या हॉस्पिटलला जी परवानगी देण्यात आली होती गर्भपात करण्याची शासन मान्य होतं, परंतु या ठिकाणी जो या पडद्याआड जो प्रकार चालू होता तो मात्र गंभीर होता. अल्पवयीन मुलींचे जे गर्भपात केला जात होते हा गंभीर प्रकार जो सर्रासपणे या ठिकाणी चालू होता याची कुठेतरी वाच्यता आता या प्रकरणामुळे पुढे आली आहे आणि समाजात हिमायत झालेला आहे. तर त्यामुळे आता कुठेतरी यावर चाप बसणे आवश्यक झाले आहे. गंभीर दखल घेणे गरजेचे झाले होते आणि याच प्रकारातून आज वरिष्ठ पातळीवर खळबळ उडाली आहे आणि काल रात्रीला सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन या प्रकरणाची तपासणी केली, अहवाल जाणून घेतलेला आहे. बरं नरेंद्र, यामध्ये जी डॉक्टर आहे रेखा म्हणून, तर जे आरोपी आहे त्या डॉक्टरचा कसा सहभाग होता या संपूर्ण गुन्ह्यामध्ये? त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टरांच्या मिस्टरांनी काल प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांना. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की यात असा काही प्रकार झालेला नाही आहे आणि असं कोणताही अल्पवयीन किंवा तिचे आमच्याकडे नोंदणी नाही आहे आणि आमचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं उडवाउडीचं उत्तर या महिला डॉक्टरांच्या पतीने दिलेलं आहे. बरं, मात्र त्यांच्याच हॉस्पिटलच्या मागे असलेल्या परिसरामध्ये खोदकाम केलं असता मग ही या सगळ्या गोष्टी कशा काय सापडल्या? या हॉस्पिटलला शासन मान्य गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे या ठिकाणी रितसर गर्भपात केले जात होते. मात्र या प्रकारचे असे अनेक प्रकार झाले असावे असा संशय व्यक्त केला जात होता आणि याच प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आणि पथकांनी ज्या संशयाच्या माध्यमातून हे खोदकाम करून घेतलं गेलं त्यात हे घबाड जे आहे ते समोर आलेलं आहे. बरं, डॉक्टर रेखा कदमला ताब्यात घेतलं गेलंय का? आणखी किती जण तिच्या सोबत आहेत जे या सगळ्यामध्ये सामील होते? सध्या स्थितीत रेखा कदम यांना ताब्यात घेतला आहे आणि त्यांना पोलीस कोठडीत देण्यात आलेली आहे. अजून काय घबाड जे आहेत, काय प्रकार जो आहे तो तपासामध्ये आता पुढे येणार आहेत. जी, एक भयंकर अशी बातमी वर्ध्यामधनं, ती म्हणजे आपण बातमी पुन्हा एकदा सांगूयात नरेंद्र आपल्या प्रेक्षकांना. एका अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाला एक नवीनच वळण लागलं. जे आपण दृश्य पाहतोय ती तिथे खोदकाम सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक आणि पालिका पथक या सगळ्यांनी मिळून या हॉस्पिटलच्या मागे हे खोदकाम केलंय. डॉक्टर रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागच्या परिसरामध्ये हे खोदकाम करण्यात आलं आणि या खोदकामादरम्यान जमिनीमध्ये पुरलेलं भ्रूण हे अवशेषांसह तसंच 4 ते 5 कवट्या रक्तानं माखलेलं कापड या कपडे एक गर्भपिशवी सुद्धा आढळून आलेली आहे. अतिशय भयंकर असा हा प्रकार आहे आणि सुमारे 3 ते 4 तास खोदकाम केल्यानंतर या सगळ्या गोष्टी तिथे सापडल्या आहेत. या सगळ्याचं पोलिसांनी चित्रीकरण केलेलं आहे. मात्र वर्ध्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करून हे जे प्रकरण आहे त्याला आणखी नवं वळण लागलंय आणि हॉस्पिटलच्याच मागे असलेल्या परिसरामध्ये या सगळ्या गोष्टी पुरलेल्या होत्या. पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, त्यांचं पथक आणि पालिका पथकाला बोलावून रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागच्या परिसरामध्ये खोदकाम केलं आणि या सगळ्या गोष्टी सापडल्या आहेत. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडल्या गेल्यात. नीलमताई, अतिशय धक्कादायक आणि भयंकर असा प्रकार वर्ध्यामध्ये घडलाय. तो म्हणजे अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला, अर्थात तुमच्या कानावर देखील आलेलं असेल आणि जे काही खोदकाम करून ज्या गोष्टी सापडल्या आहेत त्याही फार भयंकर आहेत. त्यामध्ये काही कवट्या आहेत, रक्तानं माखलेली कपडे आहेत, गर्भपिशवी सुद्धा आहे आणि ते भ्रूण सुद्धा आहे. त्याला आपण निशब्द व्हावं आणि त्याच्यामुळे त्याच वेळेला संताप, चीड, आणखीन या प्रकारच्या घटना आजही घडतायत. त्याच्याबद्दल जेवढं आपण नाराजी व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. पण विशेष म्हणजे पोलिसांनी तक्रारीची दखल घेतल्यावर त्यातून हे बाहेर आलेलं प्रकरण आहे आणि समाजामध्ये खरं वर्धा जिल्हा हा आपण एक वेगळ्या प्रकारची सामाजिक परंपरा असणारा जिल्हा आहे असं मानतो. खूप जणांनी तिथे सामाजिक काम पण चांगलं केलेलं आहे. अशा वेळेला अशी एक डॉक्टर सापडावी
आणि एका अर्थाने बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या मोहिमा ज्या चांगल्या हेतूने घेतलेल्या आहेत केंद्र सरकारने, राज्यामध्ये पण आपण मुलींच्यासाठी भाग्यश्री योजना वगैरे राबवत असतो. परंतु समाजाची एका बाजूला मानसिकता, मुलगी नको असणं किंवा गर्भपात अवेळी करून घेणं, संतती नियमन साधनांचा उपयोग न करणं, संपूर्ण आरोग्यविषयक निरक्षरता बरं. हा जसा भाग आहे, तसं या कायद्याची किंवा वैद्यकीय व्यवसायाला काळीमा लावणारं कृत्य या संबंधित डॉक्टरनी केलेलं आहे. आणि डॉक्टर मुंडे केसमध्ये जशी खूप कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली आणि आजही माझ्या माहितीप्रमाणे सदर गुन्हेगार जेलमध्ये सजा काटत आहेत जी. आणि एक समाजाला धक्का बसला. परंतु पोलीस आता अलर्ट झाले ते एवढं नक्की आहे. जी. आणि याच्यामध्ये आम्ही सुद्धा स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शंभूराजे देसाई, आणखीन पोलीस महासंचालकांनी अनेक बैठका गेल्या 7-8 महिन्यात घेतलेल्या आहेत आणि ठिकठिकाणच्या एसपी आणि कमिशनरना याची ताबडतोब द्यायच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत. इथेही मी स्वतः पाठपुरावा करणारच आहे. परंतु तुम्ही याच्यावर लक्ष वेधताय त्या सामाजिक जागृतीमुळे जे पीडित आहेत त्यांना अजून पुढे याचं धाडस होऊ शकेल असं मला वाटतं. जी. बिलकुल नीलमताई, थोडंसं तुम्हाला थांबवते कारण भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ सुद्धा आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरती आहेत. चित्राताई, तुम्ही हे सगळं ऐकलं असेल प्रकरण, मात्र चित्रा वाघ यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. नीलम गोऱ्हे सध्या आपल्या सोबत आहेत. नीलमताई, आणि हे असे जे प्रकरण किंवा अशा काही घटना असतात ते वेळोवेळी आम्ही जगासमोर आणत असतोच, कारण हे सगळं समोर येणं गरजेचं आहे, जेणेकरून जर यापुढे असं काही घडणारं असेल तर त्याला एक प्रकारे चाप लागावा किंवा त्याला ब्रेक लागावा, हा एक त्यामागचा उद्देश असतो. तुम्ही देखील त्या दृष्टीनं पावलं उचलत असतात. मात्र इतका सगळा कायद्याचा वगैरे सगळा धाक असून सुद्धा हे अजूनही घडतं आणि त्यामध्ये जी महिला आहे डॉक्टर ज्यामध्ये तिथे सामील आहे ती एक महिला आहे. निश्चितपणाने हा एक चिंतेचा विषय आहे. परंतु मला इथे सांगायला पाहिजे की ज्या बीडमधल्या महिलांची गर्भाशय काढण्याच्या संदर्भात कमिटी झाली होती आणि त्याचे मी अध्यक्ष होते, त्यावेळेला आरोग्य संचालक आणि आरोग्य सचिव श्री प्रदीप व्यास यांच्या मदतीने आम्ही महाराष्ट्रभरच्या गायनेकिक आणि ऑब्स्टेट्रिक ज्या गायनॅकच्या डॉक्टर्स आहेत त्यांच्या असोसिएशनकडून SOPs केल्या होत्या की कुठल्या परिस्थितीमध्ये फक्त गर्भाशय काढणं हे वैद्यकीयदृष्ट्या योग्य राहील. आणि त्यांच्याकडे प्रत्येक गायनॅक आणि ऑब्स्टेट्रिक्स डॉक्टरकडे स्वतःची प्रमाणपत्र लावलेली असतात. त्यामुळे सगळेच डॉक्टर्स वाईट काम करत असतात असं म्हणता येणार नाही. परंतु या रेखा कदम यांची कुठली डिग्री होती, त्याच्यापेक्षाही काय हेतूने हे सगळं केलं, त्याच्यात आर्थिक हेतू आहे. कोणाचं पाठबळ असल्याशिवाय असे माणसाचं धारिष्ट होत नाही. परंतु हा जो बेमुरवतपणा सगळा डॉक्टर्समध्ये आलेला दिसतोय त्याच्याबद्दल खरोखर मातांना तू वैरिणी म्हणतात, तसं स्त्रीला अनंतकाळची माता आपण म्हटलं तरी माताच म्हणवणारे लोक वैरिणीच्या रूपात लोकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत का काय अशी शंका वाटते. बरोबर आहे नीलमताई. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे हा जो दवाखाना होता तो सरकारमान्य गर्भपात केंद्र होतं, मात्र तरी देखील तिथे असं काय लपवाछपवी सुरू होती की बाबा अल्पवयीन मुलगी होती, तिचा गर्भपात केला गेला आणि ह्या सगळ्या वस्तू होत्या त्यासाठी वापरलेल्या किंवा त्या भ्रूण सकट गर्भपिशवी सुद्धा एखाद्या खड्ड्यामध्ये पुरलेली आढळणं, ही कुठली विकृतीचे एक प्रकारे? निश्चितपणाने आहे. परंतु बऱ्याचशा ठिकाणी असं होतंय की अल्पवयीन मुली ज्यावेळेला गर्भधारणा होते त्यावेळेला समाजामध्ये बदनामीच्या भीतीमुळे दबाव आणला जातो पालकांकडून सुद्धा किंवा त्या मुलीकडून, किंवा जास्त काळ लोटलेला असतो, 3 महिने होऊन गेलेले असतात, मग तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि तरी सुद्धा पैशाच्या लोभापायी आणि तिच्या कुटुंबाच्या एक असमर्थता किंवा दौर्बल्य याच्यामुळे शेवटी लोक अगतिक होतात. काही वेळेला तर डॉक्टर्सकडे न जाता गर्भपाताचा प्रयत्न करण्यामध्ये मुली दगावलेल्या सुद्धा आहेत. गावोगावी अजूनही काही स्वतःला आया किंवा अशा पद्धतीच्या म्हणवणारे समाजकंटक सुद्धा अवैध गर्भपात करून ती बालकं गटारात फेकून देतात, हे आपल्याला चित्र दिसलेलं आहे. आणि घनकचरा व्यवस्थापनाचा या मोठा विषय आहे की वर्धा नगरपालिकेमध्ये आणि ज्यांच्या अंडरची सगळी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडून काय देखरेख केली जाते हा सगळ्यांचा विषय आहे. याच्यात मला राजकारण करायला स्वतःला अजिबात आवडत नाही. खासदार आमदार प्रत्येक ठिकाणी काय लक्ष ठेवू शकतील असं नाहीये, पण कोणी ना कोणी हस्तक जे असतात या लोकांचे ते सर्वांना माहिती असतं की अशा पद्धतीने करत आहेत. आणि अल्पवयीन मुलींचे गर्भपात. नीलमताई, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत. याच संदर्भात आणखी बोलूयात. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आपल्या सोबत आहेत. हा वर्ध्यातला प्रकार तुमच्या कानावरती आलेलाच असेल, काय तुमची प्रतिक्रिया थोडक्यात वर्षाताई?
प्रशासनाने हे शोधून काढलं आणि ज्या पद्धतीने ते कारवाई करतायत आणि अधिक धागेदोरे शोधतायत त्याचं मी कौतुक करीन. हा प्रकार सापडला ही फार महत्वाची गोष्ट घडलेली आहे. कारण महाराष्ट्रासह देशभरामध्ये आम्ही असं बघतोय की 2 वर्षाच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये गर्भधारणापूर्व, प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा असेल किंवा गर्भपाताचा कायदा असेल किंवा या सगळ्यासाठी मिळणाऱ्या औषधांच्या संदर्भातला ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट असेल, जी. या तीनही कायद्यांच्या बाबतीत कोणतंच कामकाज गेल्या 2 वर्षात आरोग्य विभागाकडून झालेलं नाही. आणि या पद्धतीची कारवाई जी. करण्यासाठी पोलीस प्रशासन हे वैद्यकीय नॉलेजच्या बाबतीमध्ये सक्षम नाही. बरं. आणि त्या दोन्हीचा परिणाम म्हणून आपण असं बघतोय की फार मोठ्या प्रमाणावर गर्भलिंग निदान झालं, बेकायदेशीर गर्भपात झाले, मोठ्या प्रमाणावर मुलींची संख्या गेल्या 2 वर्षामध्ये देशामध्ये कमी झाली, जी. मोठ्या प्रमाणावर चाइल्ड मॅरेजेस झाले, लहान मुली मोठ्या प्रमाणावर बालकांच्या आया झाल्या. आणि काही हे ठिकाणी प्रकरण या सुद्धा पद्धतीचे त्याचाच एक बेकायदे- परिपाक आहे. धन्यवाद वर्षाताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.